नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या अगोदरच्या पार्टमध्ये आपण चॅप्टर नंबर 3 जो की आयोनिक इक्विलिब्रियम हा चॅप्टर होता, आपण 12 भागांमध्ये आपण तो चॅप्टर कंप्लीट केलेला आहे। त्याच्यानंतरचा जो चॅप्टर आहे तो चॅप्टर आपल्याला घ्यायचा आहे। तो चॅप्टर आहे चॅप्टर नंबर 5 इलेक्ट्रोकेमिस्ट्री। त्याला कंपल्सरी मार्क्स आहेत 5 विथ ऑप्शन, त्याला मार्क्स आहेत 7। परंतु हा चॅप्टर सुरू करण्याच्या अगोदर ह्या चॅप्टरचा जो बेसिक भाग आपल्याला शिकायचा आहे तो आपण 11वीच्या चॅप्टरमधून थोडासा घेणार आहोत, कारण 11वीला आपला हा चॅप्टर आपण घेतलेला नव्हता। आलं लक्षात? तो चॅप्टर आपण आता थोडासा त्या चॅप्टरबद्दल थोडीशी माहिती घेऊयात, कारण त्या चॅप्टरमध्ये काही कन्सेप्ट आहेत ज्या कन्सेप्टवर आधारित आपल्याला ह्या चॅप्टर 12वीचा चॅप्टर घ्यायचा। तर तो चॅप्टर जो आहे तो 11वीचा चॅप्टर आहे, 11चा चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 6 रेडॉक्स रिॲक्शन्स। लक्षात? आणि हा पेज नंबर कितीवर आहे? 81 वर। तर ह्या चॅप्टरमधनं आपल्याला काही डेफिनेशन्स घ्यायचे आहेत आणि काही एक्झाम्पल्स पाहायचे आहेत ज्याच्यावरनं एखादी केमिकल रिॲक्शन ही ऑक्सिडेशन आहे का रिडक्शन आहे, लक्षात, हे आपल्याला त्यांच्या डेफिनेशनवरनं आणि एक्झाम्पलवरनं लक्षात येईल। कारण हा जो 12वीचा चॅप्टर आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री नावाचा हा चॅप्टर, ह्याच्यामध्ये पूर्ण रेडॉक्स रिॲक्शन्सवर हा चॅप्टर आधारित आहे। आणि रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे आपल्याला माहिती आहे 2 रिॲक्शनचं कॉम्बिनेशन आहे, रिडक्शन अँड ऑक्सिडेशन। लक्षात? त्याच्यामुळं आपल्याला ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर जाऊन पाहायचं आहे आपल्याला रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय। लक्षात? तर आपण पाहूया त्या ठिकाणी तुम्हाला पेज नंबर 11वीच्या पेज नंबर 82 वर ह्या डेफिनेशन्स दिलेल्या आहेत ऑक्सिडेशनच्या आणि रिडक्शनच्या। बघा, आपण ऑक्सिडेशन ही रिॲक्शन डिफाईन करण्यासाठी आपल्याला 5 डेफिनेशन्स याच्या आहेत ऑक्सिडेशनच्या, रिडक्शनच्या सुद्धा 5 डेफिनेशन्स आहेत, आणि नंतर आपण पाहणार आहोत त्याचे काही एक्झाम्पल्स। तर ह्याच्यामध्ये पहा, ऑक्सिडेशन म्हणजे काय। पहिली डेफिनेशन, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन। एखादा कंपाऊंड जेव्हा ऑक्सिजनसोबत त्याची रिॲक्शन होते, त्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिजनची ॲडिशन होते, त्या रिॲक्शनला म्हणतो आपण ऑक्सिडेशन। ही पहिली डेफिनेशन। ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स। कोणते एलिमेंट्स? ॲडिशनच आहे, इथं ॲडिशन आहे, इथं ॲडिशन आहे, पण ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स। तर याच्या अपोजिट डेफिनेशन्स इकडे असतील। पहिली डेफिनेशन, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ऑक्सिडेशन, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रिडक्शन। म्हणजे कसं, ही रिॲक्शन एकमेकांच्या अपोजिट आहे। इथं जर ॲडिशन होत असेल ऑक्सिजनचं तर त्याला आपण ऑक्सिडेशन म्हणू, आणि एखाद्या रिॲक्शनमधनं जर ऑक्सिजन निघून जात असेल, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन असेल, तर रिॲक्शनला काय म्हणू? रिडक्शन रिॲक्शन। त्याच्यानंतर पहा, ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स। एखाद्या रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स जर ॲड होत असतील तर दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ऑक्सिडेशन। हिअर रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स। एखाद्या रिॲक्शनमधनं इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट बाहेर जात असेल निघून, म्हणजे त्याच्या कंपाऊंडमधनं निघून तो प्रॉडक्ट साईडला जर आपल्याला भेटत असेल, म्हणजे रिमूव्ह होत असेल इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, दॅट रिॲक्शन इज कॉल्ड रिडक्शन। त्याच्यानंतर तिसरी डेफिनेशन आहे ऑक्सिडेशनची, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन। एखाद्या रिॲक्शनमधनं जर आपण हायड्रोजन काढून टाकला, दॅट इज ऑक्सिडेशन। इथं काय असेल? ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड रिडक्शन। बघा, इथं रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आहे, इथं थर्ड डेफिनेशन आहे ॲडिशन ऑफ हायड्रोजन। म्हणजे ह्या डेफिनेशन कशा, ह्या रिॲक्शन कशा आहेत? एकमेकांच्या अपोजिट रिॲक्शन। एकामध्ये हायड्रोजन रिमूव्ह झालं तर त्याला आपण ऑक्सिडेशन म्हणणार, इथं हायड्रोजन जर ॲड झालं तर त्याला काय म्हणणार आपण? रिडक्शन म्हणणार। त्याच्यानंतर चौथी डेफिनेशन, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट। इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट जर एखाद्या रिॲक्शनमधनं बाहेर पडत असेल, निघून जात असेल, तर त्याला म्हणतो आपण ऑक्सिडेशन। पण एखाद्या रिॲक्शनमध्ये तो ॲड होत असेल, ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स, दॅट रिॲक्शन्स आर कॉल्ड रिडक्शन रिॲक्शन। त्याच्यानंतर 5वी डेफिनेशन आहे, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स बाय एनी स्पेसिस, दॅट स्पेसिस मे बी ॲटम, आयन ऑर मॉलिक्यूल। ही स्पेसिस काय असू शकते? एखादा ॲटम असू शकते, किंवा ती आयनिक फॉर्ममध्ये असू शकते, किंवा मॉलिक्यूल फॉर्ममध्ये असू शकते। अशा एनी स्पेसिसमधनं जर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होत असेल, इलेक्ट्रॉनचा लॉस होत असेल, तर त्या रिॲक्शनला आपण ऑक्सिडेशन म्हणणार। तर या ठिकाणी डेफिनेशन काय आहे? गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स बाय एनी स्पेसिस। इलेक्ट्रॉन काय होत असेल? गेन होत असेल, गेन ऑफ इलेक्ट्रॉन किंवा ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन
एखाद्या स्पेसिसमध्ये इलेक्ट्रॉनची ॲडिशन होत असेल, दॅट स्पेसिस मे बी ॲटम, आयन ऑर मॉलिक्यूल. या रिॲक्शनला म्हणणार आपण रिडक्शन रिॲक्शन. बघा ह्या रिॲक्शन तुम्ही कम्पेअर करा. इथं ॲडिशन ऑफ ऑक्सिजन आहे, ऑक्सिडेशन. रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, रिडक्शन. ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, ऑक्सिडेशन. रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट, दॅट इज रिडक्शन. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज ऑक्सिडेशन. ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज रिडक्शन. चौथी डेफिनेशन, रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स, ऑक्सिडेशन. ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स, रिडक्शन. आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन बाय एनी स्पेसिस, दॅट इज ऑक्सिडेशन. अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स बाय एनी स्पेसिस, दॅट इज रिडक्शन. तर ह्या रिॲक्शन कशा आहेत? एका साईडला ॲडिशन होत असेल, दुसऱ्या साईडला रिमूव्हल होईल. एका साईडला रिमूव्हल होत असेल, दुसऱ्या साईडला ऑक्सिडेशन होईल. एका साईडला लॉस ऑफ इलेक्ट्रॉन असेल, दुसऱ्या साईडला गेन ऑफ इलेक्ट्रॉन असेल. आता ह्या सगळ्या डेफिनेशन समजून घेण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स का आहेत हे आपण पिरियॉडिक टेबल हा चॅप्टर घेतला होता 11वीला, त्याच्यामध्ये डिटेल घेतलेला आहे. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स कोणते असतात? मेटल्स. लक्षात, जे मेटल्स काय करतात? दुसऱ्यांना इलेक्ट्रॉन देतात. लक्षात, ज्यांची इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी असते त्यांना आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स म्हणतो. आणि ज्यांची इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी आहे त्यांना म्हणतो आपण इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स. लक्षात, पी ब्लॉक एलिमेंट्स हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स आहेत. एस ब्लॉक, डी ब्लॉक हे एलिमेंट्स कसे आहेत? जवळपास इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स, कारण दे आर मेटल्स. मेटल्स दे आर द इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स अँड नॉन मेटल्स दे आर द इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स. त्याच्यामध्ये बघा काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. पहिल्या एक्झाम्पलमध्ये पहा, कार्बन सॉलिड प्लस O2. कार्बन हा O2 सोबत रिॲक्ट होतो, म्हणजे त्याच्यामध्ये O2ची ॲडिशन होते, ऑक्सिजनची ॲडिशन होते आणि आपल्याला प्रॉडक्ट मिळतो कार्बन डायऑक्साईड. आता ह्या रिॲक्शनमध्ये पहिल्या डेफिनेशननुसार पहा, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन झाले, बरोबर आहे, म्हणून ह्या रिॲक्शनला काय म्हणणार आपण? ऑक्सिडेशन रिॲक्शन. सेकंड एक्झाम्पल, Mg प्लस F2 इट गिव्स MgF2, मॅग्नेशियम फ्लोराईड. सेकंड डेफिनेशन इथं ॲडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. त्याच्यात इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट कोणता आहे? फ्लोरीन. फ्लोरीन 17th ग्रुपमधला हा एलिमेंट आहे, 17व्या ग्रुपमधला, ज्याला म्हणतो आपण हॅलोजन फॅमिली मेंबर. त्याच्यात फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन आहेत. लक्षात, त्यांची टेंडन्सी असते इलेक्ट्रॉन घेण्याची, म्हणून ते कसे असतात? इलेक्ट्रोनिगेटिव्ह. या मेटलमध्ये हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट ॲड व्हायला लागला, म्हणजे नॉन मेटल ॲड व्हायला लागला आहे, म्हणून ही रिॲक्शन कोणती आहे? ऑक्सिडेशन. लक्षात, त्याच्यानंतर तिसरी डेफिनेशन, तिसरे एक्झाम्पल, 2H2S प्लस O2. 2S सॉलिड प्लस 2H2O लिक्विड. आता ही सुद्धा ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. बाय डेफिनेशन थर्ड, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. थर्डमध्ये रिमूव्हल ऑफ हायड्रोजन होतं. H2S मधनं H2 निघून चाललाय. H2 निघून गेल्यावर ह्याच्यामध्ये काय शिल्लक राहील? फक्त S, म्हणजे H2S मधनं हायड्रोजन निघून गेला, बरोबर आहे. H2S मधनं हायड्रोजन निघून गेला. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणजे H2Sचं काय झालंय? ऑक्सिडेशन झाले. पण हा निघून गेलेला हायड्रोजन कुठं ॲड व्हायला लागलाय? O2 मध्ये ॲड व्हायला लागले आणि त्याचं रूपांतर झाले H2O मध्ये. हेच एक्झाम्पल बघा मी या ठिकाणी घेतलंय का? बघा, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज ऑक्सिडेशन अँड हिअर ॲडिशन ऑफ हायड्रोजन इज रिडक्शन. हा H2S मधला H2 निघून गेला तर H2Sचं काय झालं? ऑक्सिडेशन झालं. पण हा H2 इथं ॲड झालाय, वॉटरमध्ये ॲड झाला H2, म्हणजे त्याचं रूपांतर कशात झालं? H2O मध्ये. म्हणजे या रिॲक्शनमध्ये थर्ड रिॲक्शन, ते दोन्ही एक्झाम्पल दोन्हीकडे घेतलेत पण मी एक्झाम्पल. इथं हायड्रोजन निघून चाललाय म्हणून H2Sचं ऑक्सिडेशन व्हायला लागले आणि इथं हायड्रोजन ॲड व्हायला लागलं म्हणजे O2चं का व्हायला लागले? रिडक्शन. म्हणजे या ठिकाणी मी तेच एक्झाम्पल रिपीट घेतले थर्डचं. लक्षात, इथं ऑक्सिडेशनमध्ये घेतले, इथं रिडक्शनमध्ये घेतले. त्याच्यानंतर चौथं जे एक्झाम्पल आहे Hg2Cl2 सॉलिड. आता ह्याच्यामध्ये चौथी डेफिनेशन काय आहे? रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट निघून जाणे. Hg2Cl2 ह्याच्यामधनं HgCl2 एक Hg मर्क्युरी. इथं मर्क्युरीचे किती ॲटम आहेत? 2 आहेत. लक्षात, प्रॉडक्टमध्ये बघा HgCl2 एकच मर्क्युरीचा ॲटम आहे का? Hg निघून गेला. लक्षात, म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंटचं काय झालंय? रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट झाला. तो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट कोणता आहे? Hg2Cl2चं रूपांतर HgCl2 मध्ये झाले आणि एक Hgचा ॲटम इलेक्ट्रोपॉझिटिव्ह
एलिमेंट निघून गेला आणि त्याचं काय झालंय ऑक्सिडेशन. त्याच्यानंतर पाचवी डेफिनेशन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स बाय एनी स्पेसिस. कोणती स्पेसिस घेऊ शकता तुम्ही, ॲटम घ्या, आयन घ्या किंवा मॉलिक्यूल घ्या. मी या ठिकाणी ॲटम घेतलं, सोडियमचा ॲटम सॉलिड स्टेटमध्ये, त्याच्यातनं एक इलेक्ट्रॉन निघून गेलाय म्हणजे सोडियमच्या एका ॲटममधनं इलेक्ट्रॉन काय झालाय लॉस झालाय, तो प्रॉडक्ट साईडला लिहिलाय आपण. तर त्याचा एक इलेक्ट्रॉन लॉस झाल्यामुळं सोडियमवर एक पॉझिटिव्ह स्टेट तयार झाली. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज ऑल्सो कॉल्ड ऑक्सिडेशन. बघा डेफिनेशननुसार मी तुम्हाला एक्झाम्पल दिले. पहिल्या एक्झाम्पलमध्ये ॲडिशन ऑफ ऑक्सिजन आहे, बरोबर आहे. सेकंड एक्झाम्पलमध्ये ॲडिशन ऑफ इलेक्ट्रो निगेटिव्ह एलिमेंट आहे, हा इलेक्ट्रो निगेटिव्ह एलिमेंट ॲड झाला आहे. थर्ड एक्झाम्पलमध्ये रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आहे. फोर्थ एक्झाम्पलमध्ये रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट आहे, Hg निघून गेला इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट मर्क्युरी. आणि पाचव्या एक्झाम्पलमध्ये लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आहे. आता हे पाचही एक्झाम्पल जे आहेत डेफिनेशननुसार पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या अशा डेफिनेशननुसार तुम्हाला हे एक्झाम्पल. These all examples they are the examples of oxidation reaction. त्याच्यानंतर पहा रिडक्शनचे घेऊयात आपण. पहिलं एक्झाम्पल रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. यामध्ये बघा Fe2O3 when combines with 3 carbon solid gives 4 Fe. आता या Fe2O3 चं रूपांतर, Fe2O3 चं रूपांतर या ठिकाणी Fe2O3 चं रूपांतर Fe मध्ये झाले. म्हणजे हा Fe2O3 मधनं कोण निघून गेलाय ऑक्सिजन. देअरफॉर रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड रिडक्शन. Fe2O3 मधनं ऑक्सिजन निघून गेलाय, त्याचं रूपांतर 4Fe मध्ये झालंय. हा ऑक्सिजन कार्बनमध्ये ॲड झालाय, त्याचं रूपांतर CO2 मध्ये झाले. परंतु Fe2O3 चं काय झालंय रिडक्शन झालंय, कारण त्या ठिकाणी रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन आहे. Fe2O3 मधनं ऑक्सिजन निघून गेलाय आणि फक्त या ठिकाणी प्रॉडक्टमध्ये काय शिल्लक राहिलाय, फक्त आयर्न शिल्लक राहिलाय. आलं लक्षात. त्याच्यानंतर सेकंडमध्ये रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट FeCl3 फेरिक क्लोराईड आपण त्याला म्हणतो. इन कंबाईन्स विथ H2 गॅस. ह्या FeCl3 मध्ये Cl हा काय आहे इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे आणि तो काय होतो रिमूव्ह होते, त्याचं तो निघून जातो. म्हणजे FeCl3 पासून आपल्याला प्रॉडक्ट काय मिळाला आहे FeCl2. म्हणजे याच्यातला एक क्लोरीन बाहेर पडला आणि तो क्लोरीन कोणासोबत रिॲक्ट झालाय हायड्रोजन सोबत. म्हणजे FeCl3 चं रूपांतर FeCl2 मध्ये झाले. म्हणजे ह्या रिॲक्शनमध्ये क्लोरीनचा एक ॲटम म्हणून आपण किंवा क्लोरीन हा काय झालाय त्याच्यामधनं बाहेर पडला, रिमूव्ह झाले त्याचं. म्हणून सेकंड डेफिनेशननुसार रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. क्लोरीन कोणता आहे परत 17 ग्रुपमधला एलिमेंट आहे. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि सगळे ते एलिमेंट्स कसे असतात इलेक्ट्रो निगेटिव्ह एलिमेंट्स. Cl हा इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे, त्याच्यामधनं निघून गेला, त्याचं रूपांतर झाले FeCl2 मध्ये. म्हणजे अकॉर्डिंग टू सेकंड डेफिनेशन रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट दॅट इज द रिडक्शन. थर्ड एक्झाम्पल आता सांगितले, वर पण घेतले खाली पण घेतले मी तेच एक्झाम्पल. H2S चं इथे ऑक्सिडेशन होईल कारण ते रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आहे. परंतु या ठिकाणी H2 ॲड होईल, O2 मध्ये H2 काय होईल ॲड होईल. त्याच्यामुळं ॲडिशन ऑफ हायड्रोजन हिअर द रिॲक्शन अगेन रिडक्शन रिॲक्शन. त्याच्यानंतर फोर्थ एक्झाम्पलमध्ये काय ॲडिशन ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट HgCl2 मध्ये जर आपण HgCl2 ची रिॲक्शन SnCl2 सोबत जर केली तर यामध्ये आपल्याला काय मिळेल रिॲक्शन HgCl2 प्लस Hg. एक मिनिट इथे एक्झाम्पल लिहून एक्झाम्पल त्याच एक्झाम्पल आपण रिव्हर्स एक्झाम्पल घेऊया. हे जे एक्झाम्पल आहे ना HgCl2 प्लस Hg इट गिव्स Hg2Cl2. हे एक्झाम्पल आहे. या ठिकाणी HgCl2 चं रूपांतर कशात झाले Hg2Cl2. या ठिकाणी ॲडिशन ऑफ इलेक्ट्रो पॉझिटिव्ह एलिमेंट HgCl2 मध्ये हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. या बा चौथी जी रिॲक्शन आहे ना ही फॉरवर्ड रिॲक्शन कशाची झाली ऑक्सिडेशनची. याला रिव्हर्स करा HgCl2 प्लस HgCl2 प्लस Hg गिव्स Hg2Cl2. म्हणजे HgCl2 चं रूपांतर कशात झालंय
Hg2Cl2 मध्ये या ठिकाणी इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट ॲड झालाय, त्याच्यामुळे ही रिॲक्शन कशाचं एक्झाम्पल आहे, हे रिडक्शन रिॲक्शनचं. आणि शेवटचं एक्झाम्पल, क्लोरीन गॅसमध्ये जर आपण 2 इलेक्ट्रॉन्स ॲड केले, एका क्लोरीन ॲटममध्ये 1 इलेक्ट्रॉन ॲड केलं तर आपल्याला Cl- मिळेल, बरोबर आहे. एका क्लोरीनमध्ये 1 इलेक्ट्रॉन ॲड केलं तर आपल्याला Cl- मिळेल. तर आपण या ठिकाणी क्लोरीनचा मॉलिक्यूल घेतला, किती इलेक्ट्रॉन ॲड केले, 2 इलेक्ट्रॉन ॲड केले, यूज 2Cl- aqueous. Here addition of electron, gain of electron by any species. Cl2 या स्पेसिसने काय केले, हा मॉलिक्यूल आहे, मी तर दिले स्पेसिस मे बी ॲटम, आयन और मॉलिक्यूल. मी काय घेतलं या ठिकाणी, मॉलिक्यूल घेतला. या मॉलिक्यूलमध्ये जर इलेक्ट्रॉन ॲड झाला तर आपल्याला काय मिळालं आहे, 2Cl- आयन्स मिळाले. म्हणजे ह्या रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉन ॲड झाले, Cl2 ने इलेक्ट्रॉन गेन केले, म्हणून दॅट रिॲक्शन इज द एक्झाम्पल ऑफ रिडक्शन रिॲक्शन. लक्षात. तर ह्या 11वीच्या चॅप्टरवरनं आपण ऑक्सिडेशनची डेफिनेशन, रिडक्शनची डेफिनेशन आणि डेफिनेशननुसार ऑक्सिडेशनचे 5 एक्झाम्पल आणि रिडक्शन रिॲक्शनचे 5 एक्झाम्पल घेतले. आता याच्यानंतर घेणार आहोत आपण एखादी रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे काय. लक्षात. रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे जे आता हे आपण वेगवेगळ्या डेफिनेशन घेतल्यात ऑक्सिडेशनच्या आणि रिडक्शनच्या, परंतु जेव्हा आपण या 2 रिॲक्शनला कंबाईन करू, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन देन कंबाईन टुगेदर, then that reaction is called redox reaction. त्या रिॲक्शनला काय म्हणणार आपण, रेडॉक्स रिॲक्शन म्हणणार. म्हणजे रेडॉक्स रिॲक्शनची डेफिनेशन काय करता येईल आपल्याला, रेडॉक्स रिॲक्शन इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिडेशन रिॲक्शन अँड रिडक्शन रिॲक्शन, बरोबर आहे. रेडॉक्स रिॲक्शन it is the combination of reduction and oxidation reaction. Redox reaction is the combination of these two half reaction. ही हाफ रिॲक्शन आणि ही हाफ रिॲक्शन जर आपण कंबाईन केली तर वन कम्प्लीट रिॲक्शन मिळणार आपल्याला. आणि दॅट वन कम्प्लीट रिॲक्शन इज नथिंग बट इट इज द रेडॉक्स रिॲक्शन. Therefore redox reaction is the combination of half reduction reaction and half oxidation reaction. एक कम्प्लीट रिॲक्शन म्हणजे रेडॉक्स रिॲक्शन असेल आणि ही रेडॉक्स रिॲक्शन म्हणजे 2 हाफ रिॲक्शनचं कॉम्बिनेशन असेल आणि त्या 2 हाफ रिॲक्शन असतील रिडक्शन अँड ऑक्सिडेशन. रेडॉक्स रिॲक्शनमध्ये RED हे रिडक्शनमधनं हे घेतलं आहे रेड RED आणि ऑक्सिडेशनमधनं OX घेतलं म्हणजे रेड आणि OX म्हणून काय तयार झाले, रेडॉक्स रिॲक्शन. Therefore redox reaction is a combination of 2 half reaction and out of these 2 half reaction, 1 half reaction is reduction and another half reaction is oxidation reaction. आता या ठिकाणी आपल्याला जर उदाहरण घ्यायचं असेल तर आपण या ठिकाणी गेन ऑफ इलेक्ट्रॉन आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन लक्षात ह्याचं उदाहरण घेऊ शकतो आपण, किंवा एक सोपं उदाहरण तुम्हाला देईन मी. एक रेडॉक्स रिॲक्शन बघा, या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे. ही एक रेडॉक्स रिॲक्शन आहे जी डॅनियल सेलमध्ये ही रिॲक्शन घडून येते. तर या ठिकाणी पहा, ह्या ज्या डेफिनेशन घेतलेली आहे किंवा ही जी रिॲक्शन मी घेतली, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होत असेल तर ऑक्सिडेशन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन होत असेल तर रिडक्शन. तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, जेव्हा एखादा कंपाऊंड हा ॲटॉमिक फॉर्ममध्ये असतो, तो कोणासोबतही कंबाईन झालेला नसतो. एखाद्या एलिमेंटचा ॲटम हा दुसऱ्या एलिमेंटच्या कोणत्या ॲटमसोबत जर कंबाईन झालेला नसेल, लक्षात, तो आयसोलेट असेल, त्याच्या स्टेटमध्ये असेल, ॲटॉमिक स्टेटमध्ये असेल किंवा मॉलिक्युलर स्टेटमध्ये असेल, लक्षात, Cl2 जरी असेल, म्हणजे 2 क्लोरीनचे ॲटम कंबाईन झाले, सारखेच ॲटम्स कंबाईन झाले, देर इज नो डिफरन्स इन देअर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी.
कोणी इलेक्ट्रोनिगेटिव्ह नाही, कोणी इलेक्ट्रो पॉझिटिव्ह नाही, कारण दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कसे सेम आहे. एखाद्या एलिमेंटचा ॲटम ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे आणि दुसऱ्या एलिमेंटच्या ॲटमसोबत जर तो कंबाईन होत असेल आणि एखादा मॉलिक्यूल तयार होत असेल, या ठिकाणी मॉलिक्यूल तयार झाला आहे परंतु इथं सारखी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असणारे दोन ॲटम्स कंबाईन झाले, म्हणून अशा स्टेटमध्ये सुद्धा त्याची ऑक्सिडेशन स्टेट जी असते, ऑक्सिडेशन स्टेट किती असते, 0 असते. 0 म्हणजे आपण याच्यावर कोणती ऑक्सिडेशन स्टेट दाखवली का, पॉझिटिव्ह निगेटिव्ह नाही. Cl2 वर कोणतीही ऑक्सिडेशन स्टेट दाखवलेली नाही आपण. ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय, समजा आता या ठिकाणी आपण Cu++ दिले का, त्यानंतर Cl- SO4 2- त्याचे चार्जेस लिहिलेले आहेत मी, Cu++, Cl-, CO4 2-, त्यांना म्हणायचं त्यांचे ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट. यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, +2 आहे, इथे 2 चार्जेस आहेत +2, यामध्ये -1, यामध्ये आहे -2. 2- लिहा, -2 लिहा किंवा 2 मायनस चार्जेस दाखवा. हे झाले त्यांचे ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर. ऑक्सिडेशन स्टेट्स मे बी 0, मे बी पॉझिटिव्ह, मे बी निगेटिव्ह. कोणत्या स्टेटमध्ये त्यांचे ऑक्सिडेशन स्टेट 0 असतात. आता हे Zn सॉलिड लिहिले मी, या ठिकाणी याचे ऑक्सिडेशन स्टेट काय नाही म्हणजे किती आहे, 0 आहे, जी आपण या ठिकाणी डिनोट केलेली नाही, ती दाखवायची गरज नाही. दाखवलं नाही म्हणजे ती व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. आता ह्याची ऑक्सिडेशन स्टेट हे प्रॉडक्टमध्ये किती झाली, +2 झाली. या ठिकाणी किती, ह्याची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे, या ठिकाणी ऑक्सिडेशन स्टेट किती झाली, +2, बरोबर आहे. या ठिकाणी याची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, सी ची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, +2 आहे, या ठिकाणी ती किती झाली, 0. काही नाही म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट काही नाही, त्याच्या डोक्यावर काही लिहिलेलं नाही आपण, चार्ज मायनस नाही प्लस नाही, म्हणजे किती आहे ती, 0 आहे. आता या ठिकाणी आपल्याला कोणाचं ऑक्सिडेशन झाले आणि कोणाचं रिडक्शन झाले पाहिजे. ऑक्सिडेशन म्हणजे काय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. झिंक सॉलिड हा काय करेल, Zn2+ मध्ये कन्वर्ट होईल जेव्हा 2 इलेक्ट्रॉन लॉस करेल. 1 इलेक्ट्रॉन लॉस केला तर 1 पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट. आता हे का तयार होतात हे मी तुम्हाला गेल्या वर्षी पिरियॉडिक टेबल शिकवताना एक्सप्लेनेशन केले. पॉझिटिव्ह ऑक्सिडेशन स्टेट जेव्हा इलेक्ट्रॉन लॉस होतो तेव्हा त्यांच्यामधल्या प्रोटॉन्सची संख्या जास्त असते. आता झिंक सॉलिड किंवा झिंकचा जो ॲटम आहे त्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, झिंकचा ॲटॉमिक नंबर आहे 30, म्हणजे त्याच्याकडे प्रोटॉन्सची संख्या, प्रोटॉन्समध्ये पॉझिटिव्ह चार्ज संख्या 30 आहे आणि इलेक्ट्रॉनची संख्या -30 आहे. म्हणून या ठिकाणी त्या झिंकवर तो ॲटॉमिक फॉर्ममध्ये असताना आपण त्याच्यावर ऑक्सिडेशन स्टेट लिहिली नाही, कारण प्रोटॉनची जेवढी संख्या आहे तेवढीच इलेक्ट्रॉनची संख्या आहे. प्रोटॉन्स न्यूट्रलाइज इलेक्ट्रॉन्स किंवा निगेटिव्ह चार्जेस अँड दिस निगेटिव्ह चार्जेस न्यूट्रलाइज द पॉझिटिव्ह प्रोटॉन्स. म्हणून या ठिकाणी झिंक सॉलिडवर आपण ऑक्सिडेशन स्टेट काय लिहितो, 0. परंतु समजा ह्याने 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकले, इलेक्ट्रॉन 2 दिलेत, म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रॉन किती झाले बघा, 30 इलेक्ट्रॉन मधून 2 इलेक्ट्रॉन गेले, इलेक्ट्रॉन 30 आहेत, 2 गेले म्हणजे किती राहिले, 28. प्रोटॉन्स मात्र किती राहिले, 30च राहिले, -28, बरोबर आहे. 30 हे निगेटिव्ह आहेत, 30 इलेक्ट्रॉन आहेत, त्याच्यातून 2 इलेक्ट्रॉन निघून गेले म्हणजे -28 राहिले, बरोबर. -30 ह्याच्यामधनं -30 हे इलेक्ट्रॉन, 30 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे त्याच्यावर -30 इलेक्ट्रॉन चार्जेस आहेत, 2 इलेक्ट्रॉन निघून गेलेत म्हणजे किती राहिलेत, -28. पण प्रोटॉन किती आहेत, 30च आहेत, +30 आणि -28 किती उरले, +2. 1 इलेक्ट्रॉन जर निघून गेला तर +1 आहे. म्हणून या झिंकवर 0 to याची ऑक्सिडेशन स्टेट किती झाली, +2. म्हणजे या ठिकाणी झिंकचं रूपांतर Zn2+ मध्ये होताना तो काय करतो, इलेक्ट्रॉन लॉस करतो आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ऑक्सिडेशन. म्हणजे याचं काय झालंय, झिंक सॉलिडचं Zn2+ आयन्समध्ये रूपांतर होताना त्याचं काय झाले, झिंक सॉलिडचं काय झाले, ऑक्सिडेशन. तर या ठिकाणी +2 to 0 झाले, Cu+2 आहे. त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन जर ॲड केले आपण तर तो न्यूट्रल होतो, कॉपर सॉलिडमध्ये कन्वर्ट होतो, याला म्हणायचं रिडक्शन, बरोबर आहे. Cu2+ म्हणजे याच्याकडे Cu2+ म्हणजे हा
कसं आहे, इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे आणि 2 इलेक्ट्रॉन लॉस केले. याचा कॉपरचा ॲटॉमिक नंबर काय आहे 29. 29 प्रोटॉन्स आहेत, 29 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे प्रोटॉन्स प्लस 29 इलेक्ट्रॉन मायनस 29. याच्याकडे चार्ज Cu वर चार्ज नाही. तर Cu2+ केव्हा तयार होईल? Cu2+ तयार होण्यासाठी याला 2 इलेक्ट्रॉन लॉस करावे लागतील, म्हणजे इलेक्ट्रॉन 27 होते. 2 इलेक्ट्रॉन लॉस केले तर तो 2 इलेक्ट्रॉन परत घ्यायला लागलाय. परत याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आपण ॲड करायला लागलो. परत 27 किती होतील 29. प्रोटॉन 29 इलेक्ट्रॉन 29, म्हणून हा काय होईल आता न्यूट्रल होईल. ह्या रिॲक्शनमध्ये झिंक सॉलिड हा रूपांतरित झालाय Zn2+ मध्ये. ऑक्सिडेशन स्टेट वाढली, 0 2+2 झाले. जिथं ऑक्सिडेशन स्टेट वाढते त्याचं काय होते, ऑक्सिडेशन होते. किंवा ज्या रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉन लॉस होतो, दोन्ही प्रकारे लक्षात ठेवायचे. ज्या रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉन लॉस होतो ती ऑक्सिडेशन, आणि ऑक्सिडेशन होत असताना त्या एलिमेंटची, त्या ॲटमची, त्या आयनची, त्या मॉलिक्युलची ऑक्सिडेशन स्टेट ही वाढते. 0 2+2 झाली म्हणजे वाढली, म्हणून ही ऑक्सिडेशन. आणि ज्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन स्टेट कमी होते, +2 to 0 झाली, +2 to 0 झाली, किंवा ज्या रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉन्स ॲड झाले, त्या आयनने इलेक्ट्रॉन गेन केले आणि कॉपर सॉलिडमध्ये कन्वर्ट झालं, ती रिॲक्शन आहे रिडक्शन रिॲक्शन. म्हणजे ही जी रिॲक्शन आहे, झिंक सॉलिड प्लस Cu2+ ॲक्वियस, इट गिव्स Zn2+ ॲक्वियस प्लस Cu. एकाच रिॲक्शनमध्ये एकाचं ऑक्सिडेशन व्हायले, एकाचं रिडक्शन व्हायले. देअरफॉर धिस रिॲक्शन इज एक्झाम्पल ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. ही रिॲक्शन कशाचं एक्झाम्पल आहे मग? रेडॉक्स रिॲक्शनचं. झिंकचं ऑक्सिडेशन झाले, Cu2+ आयन्सचं रिडक्शन झाले. ऑक्सिडेशन आहे, रिडक्शन आहे, म्हणून ही काय झाली रेडॉक्स रिॲक्शन. आणखीन एक पहा याच्यामध्ये समजून सांगण्यासारखं तुम्हाला. सेकंड आहे ऑक्सिडंट आणि रिडक्टंट म्हणजे काय. ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिडक्टंट किंवा रिड्युसिंग एजंट्स. तर या ठिकाणी पहा, झिंकचं काय झालं, ऑक्सिडेशन झालं, त्याच्या स्वतःचं ऑक्सिडेशन झालं, पण तो Cu++चं रिडक्शन होण्यासाठी मदत करायला लागला. असे एलिमेंट्स किंवा असे कंपाऊंड्स किंवा असे रिएजंट्स which self undergoes oxidation reaction but they are helped to reduce the another species that are called reductant or reducing agents. अशा स्पेसिस ज्यांचं स्वतःचं ऑक्सिडेशन होते पण दुसऱ्यांचं रिडक्शन होण्यासाठी मदत करतात, दॅट स्पेसिस आर कॉल्ड रिडक्टंट ऑर रिड्युसिंग एजंट्स. ह्या रिॲक्शनमध्ये झिंकचं स्वतःचं ऑक्सिडेशन व्हायला लागलं, परंतु तो Cu2+ आयन्सचं रिडक्शन होण्यासाठी मदत करायला लागला आहे. म्हणजे ह्या रिॲक्शनमध्ये Zn सॉलिड हा काय झाला, रिडक्टंट किंवा रिड्युसिंग एजंट. त्याच्यानंतर ज्याचं स्वतःचं रिडक्शन होते, Cu2+ आयन्सचं काय व्हायला या ठिकाणी रिडक्शन व्हायला लागलं, पण तो झिंकचं ऑक्सिडेशन होण्यासाठी मदत करायला लागला. लक्षात, ज्यांचे स्वतःचं रिडक्शन होते बट दे आर हेल्प टू ऑक्सिडाइज द अनदर स्पेसिस, दॅट स्पेसिस इज कॉल्ड ऑक्सिडंट ऑर ऑक्सिडायझिंग एजंट. या डेफिनेशन्स लक्षात ठेवायच्या. ज्याचं स्वतःचं ऑक्सिडेशन होत आहे तो दुसऱ्यांचं रिडक्शन करण्यासाठी मदत करतो, त्यांना आपण रिडक्टंट किंवा रिड्युसिंग एजंट्स म्हणतो. आणि ज्यांचं स्वतःचं रिडक्शन होते पण दुसऱ्यांचं ऑक्सिडेशन होण्यासाठी मदत करतात, त्यांना म्हणायचं ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट्स. मग ह्या रिॲक्शनमध्ये झिंक सॉलिडचं ऑक्सिडेशन झाले, परंतु या ठिकाणी तो रिडक्टंट किंवा रिड्युसिंग एजंट म्हणून ॲक्ट व्हायला लागला आहे. तर Cu2+चं स्वतःचं रिडक्शन झाले, तो झिंकचं ऑक्सिडेशन करण्यासाठी मदत करायला लागला आहे, म्हणजे तो काय आहे ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट. यानंतरचा भाग जो आहे, ह्या डेफिनेशन्स वाचा, समजून घ्या, कारण ह्या डेफिनेशन्स कळल्याशिवाय आपल्याला इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा चॅप्टर कळणार नाही. लक्षात, त्याच्यामुळं ह्या डेफिनेशन्स रिपीट वाचा, कळालं नाही तर विचारा. लक्षात, परंतु ह्या डेफिनेशन्स कळणं जरुरी आहे. लक्षात, ऑक्सिडेशन रिडक्शन जर कळलं तर आपल्याला रेडॉक्स रिॲक्शन कळेल, आणि रेडॉक्स रिॲक्शन जर कळलं तर आपल्याला इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा चॅप्टर कळायला सोपं जाईल. लक्षात, यानंतरचा भाग आपण नेक्स्ट पिरियडमध्ये घेऊयात. धन्यवाद.